खबर संभाजी नगर से है, जहां वसंतराव नाइक मराठवाड़ा कृषि विश्वविद्यालय, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग, एटीएम, इफ्को और क्रिबको द्वारा संयुक्त रूप से महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाइक की जयंती के उपलक्ष्य में कृषि दिवस और 112वां किसान वैज्ञानिक संवाद कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में डॉक्टर सूर्यकांत पवार ने अध्यक्षीय मार्गदर्शन दिया। उन्होंने कहा, जलवायु परिवर्तन के अनुरूप खेती करनी है तो मृदा स्वास्थ्य, संतुलित जल उपयोग एवं संतुलित पोषक तत्व प्रबंधन पर ध्यान देना आवश्यक है। मिट्टी की गुणवत्ता दिन प्रतिदिन खराब होती जा रही है, इसे सुधारने के लिए संतुलित एवं एकीकृत पोषक तत्व प्रबंधन प्रणाली अपनाना आवश्यक है। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि एवं मार्गदर्शक छत्रपति संभाजी नगर के संभागीय संयुक्त कृषि निदेशक प्रकाश देशमुख, उप अनुसंधान निदेशक डॉक्टर हरिहर कौसाडिकर ने ऑनलाइन माध्यम से प्रतिभाग किया। इसके साथ ही कृषि विकास अधिकारी जिला परिषद छत्रपति संभाजी नगर प्रकाश पाटिल, सहायक समूह विकास अधिकारी शिवाजी सालुंके, परियोजना निदेशक आदि उपस्थित रहे। पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर। आज कृषी दिन तसेच कृषी विज्ञान केंद्राचा 112वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आहे। ह्या कार्यक्रमानिमित्त मी शेतकऱ्यांना एवढं शुभेच्छा देणार आहे की ज्या शेतकरी बांधवांचा या ठिकाणी पुरस्कार शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच इतर शेतकरी बांधवांसाठी हे प्रेरणास्थान ठरतीलच। आणि हा निसर्ग जे बदलत आहे ते बदलत्या निसर्गामध्ये आपण कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्राने दिलेले तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला तर नक्की आपण सर्व शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि उन्नती होण्यास नक्की मदत होईल। त्याच्या सोबतच माती सजीव ठेवावे, आणखी नैसर्गिक शेती जी आहे किंवा जैविक निविष्ठाचे वापर करून जास्त उत्पन्न वाढवावे आणि माती सुपीक करावा, म्हणजे पर्यावरण सुद्धा सुपीक होईल। कमी कीटकनाशकांची फवारणी करावी अशी मी शेतकरी बांधवांना आवाहन करेन, कारण आपल्याला आपले आरोग्य पोषक ठेवणे ही काळाची गरज बनलेली आहे। म्हणून आरोग्याची जोपासना तेव्हाच होईल जेव्हा आपली माती सजीव राहील, पर्यावरण चांगले राहील। तर मी बस एवढंच आवाहन करेन की पुढचे येणारे काळ जे आहे ते शेतकरी बांधवाला आपल्या आरोग्यासाठी आमच्या सर्वांचे आरोग्य जपावे आणि शेतीमध्ये जास्त नैसर्गिक वापर करावे। धन्यवाद। नाईक यांच्या जन्मदिवशी हा दिवस आपण सेलिब्रेट करतो, त्याबद्दल मी सर्व शेतकरी बंधूंना मी या ठिकाणी सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आजचा हा जो कार्यक्रम आहे हा जिल्हा परिषद कृषी विभाग, त्याबरोबर राज्य शासनाचा कृषी विभाग, त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर, क्रिबको कंपनी, आत्मा आणि इफ्को कंपनी यांच्या संयुक्त उद्यमाचा आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमाचा हेतू असा आहे की जे वर्षभरात शेतकरी चांगल्या पद्धतीने शेतीचं काम करतात, जे वेगवेगळ्या पीक स्पर्धेत भाग घेतात, त्यात चांगले उत्पादन करतात, त्या शेतकऱ्यांचं कुठेतरी आपण कौतुक केलं पाहिजे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना राज्य शासनानं पुरस्कार देऊन आपण सन्मानित केलेले आहे, त्यांचे जे काम आहे त्या कामाचा आपण इथे सत्कार करणं या हेतून आपण हा कार्यक्रम राबवला होता। आणि या कार्यक्रमाअंतर्गत आपण जिल्ह्यातील विविध शेतकरी जे आहेत, जे पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धेत त्यांनी चांगले उत्पन्न घेतलेले या शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे। तर या निमित्ताने पुनश्च जे सर्व शेतकरी बंधू आहेत यांना या ठिकाणी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि येणारा खरीप हंगाम हा अत्यंत चांगला जावा अशी या ठिकाणी अपेक्षा करतो। धन्यवाद। सर, पाणी पडतो आणि वेळेवर पाणी येत नाही, याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी काय सांगणार आपण? याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की आता बऱ्यापैकी पेरणी झालेली आहेत। सध्याची आपली जी परिस्थिती आहे ही सध्याची परिस्थिती आपली म्हणजे पिकाची उगवण वगैरे झालेली आहे, पण या ठिकाणी आता जे आहे आता आपल्याला या पुढच्या काळामध्ये जे आहे की पावसाची आवश्यकता जास्त आहे आपल्याला या पुढच्या काळामध्ये। तर म्हणजे आता शेतकरी बंधूंना एवढंच सांगणं आहे की या पुढच्या काळामध्ये जसं पाऊस जसा पडेल त्याच्या अनुषंगाने आपल्याला पुढच्या कारवाई करावी। वेळेवर पाणी पडण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काय मेसेज आहे? वेळेवर शेतकरी पाऊस पडणं। संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट।